नाही, अत्यंत गंभीर बाब आहे. कारण हेलिकॉप्टर असेल, व्ही-एस-आरचे नादुरुस्त विमान असतील, यामधून साधारणपणे व्ही-आय-पी लोक प्रवास करत असतात. आदरणीय भुजबळ साहेब या राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत आणि लँडिंग करताना जिथे हेलिपॅड आहे त्याऐवजी पार्किंगमध्ये पायलटनी ते लँडिंग केल्याचं कळतंय. ही चूक नुसती पायलटची म्हणता येणार नाही, ही प्रशासनाची सुद्धा चूक आहे. आम्ही वारंवार प्रशासनाला विनंती करत असतो की ज्यावेळेस व्ही-आय-पी प्रवास करतात त्यावेळेस त्यांनी काळजी घेणं, त्यांची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. जी चूक आज आपल्याला सर्वांच्या डोळ्यासमोर दिसते आहे, मोठी दुर्घटना झाली असती, पण सुदैवानं ती दुर्घटना आज महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं ती टळली असं समजूया. पण अजितदादांची झालेली दुर्घटना यालासुद्धा सामान्य प्रशासन विभागातले अधिकारी, DGCAचे अधिकारी कसे कारणीभूत होते, त्यांच्यावर अद्यापही FIR झालेला नाही. आणि जर त्यांच्यावर FIR केला असता किंवा VSRच्या मालकाला बेड्या ठोकल्या असत्या तर कदाचित हे बाकीचे सगळे सरळ झाले असते. म्हणून आता VIP लोकांच्या हवाई प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि राज्य शासनाच्या प्रशासनाची ही मोठी चूक आहे. ती चूक आता दुरुस्त सरकार करणार की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे.